नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत खेळताना होणारी खांद्याची इजा, त्याची कारणं, त्याच्यावरची लक्षणं आणि उपाय. बऱ्याचदा जे खेळाडू रॅकेट गेम खेळतात, बॅडमिंटन, टेनिस किंवा बॉलर, ह्यांच्यामध्ये खांद्याची इजा ही खूप प्रामुख्याने बघायला मिळते. ह्याची कारणं म्हणजे सातत्याने एकाच प्रकारची मूवमेंट किंवा एखाद्या मसलचा ओव्हरयूज, त्याचबरोबर खेळताना एखादी चुकीची पोझिशनही मसलवरती ताण निर्माण करते. आपला खांदा हा काही महत्त्वाच्या 4 मसलचा आणि लिगामेंटचा बनलेला एक कॉम्प्लेक्स जॉईंट आहे आणि तिथे मूवमेंटला थोडासा वाव कमी असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिपिटेटिव्ह ॲक्शन ही तिथे इजा निर्माण करते. ह्याची लक्षणं म्हणजे जेव्हा कधी खेळाडूला हात शोल्डरपेक्षा वरच्या रेषेत उचलावा लागतो आणि तेव्हा उचलताना तीव्र स्वरूपाच्या वेदना किंवा सणक जात असेल तर आपला मसल दुखावला गेला आहे किंवा एखादा लिगामेंट दुखावलं गेलं आहे ह्याची नक्कीच खात्री करून घ्यावी. ह्याची उपाय म्हणजे आपण सर्वप्रथम खेळाडूला व्यवस्थित इव्हॅल्युएट करतो, शोल्डरच्या मूवमेंट्स करायला सांगतो आणि ज्या मूवमेंट्स करताना वेदना होत आहेत त्या मसलला आयडेंटिफाय केलं जातं. सोनोग्राफी मशीनमध्ये बघून एक्झॅक्टली कुठला मसल दुखावला गेला आहे, ताण आला आहे, फाटला आहे किंवा तिथे काही सूज आली आहे का हे सोनोग्राफी मशीनमध्ये बघून आपण कन्फर्म करतो. ह्याच्यावरती केली जाणारी ट्रीटमेंट म्हणजे रिजनरेटिव्ह थेरपी. यामध्ये आपण सर्वप्रथम जो दुखावला गेलेला मसल आहे त्याला नीट बघतो आणि खेळाडूचं रक्त आपण नेहमीप्रमाणे जसं संकलित करतो तसं संकलित करून सेंट्रिफ्यूग या मशीनमध्ये फिरवून त्यामधून आपण ग्रोथ फॅक्टर्स बाजूला करतो आणि सोनोग्राफी मशीनमध्ये बघून जिथे इजा झाली आहे, मसल फाटला आहे, सूज आली आहे त्या ठिकाणी आपण इंजेक्शनद्वारे टाकतो. ही प्रोसिजर डे केअर प्रोसिजर आहे. ही फक्त इंजेक्शनद्वारेच केली जाते. ह्याच्यामध्ये खेळाडूची रिकव्हरी फार फास्ट होते आणि इजा भरून यायला या घटकांमुळे मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तिथे टिश्यू इंजुरी झाली आहे, मसल फाटला आहे, तो मसल रिपेअर करण्यासाठी रिजनरेटिव्ह थेरपीचा इथे वापर केला जातो. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा द पेनेक्स पेन क्लिनिक पुणे. धन्यवाद.